हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मुतनूर इथे, गडचिरोली जिल्ह्यातील एक हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध मुतनूर. तर चला मग आपण आता याला एक्सप्लोअर करूया. तर मुतनूर हे गडचिरोली जिल्ह्यातील एक असे ठिकाण आहे जिथं पर्वत पहाड म्हणजे हिल स्टेशन आहे आणि आपण आज यांना एक्सप्लोअर करूया. बऱ्यापैकी मी तुम्हाला दाखवतो पूर्णपणे. तर अशा प्रकारचा इथे बघा समोरचा एक गेट वगैरे आहे आणि मंदिर पण आहेत दोन. आणि इथे जे आहे गोटूल बनवलेला आहे. तर हे माझे पार्टनर पुढं पुढं चाललेले आहेत, तरी यांच्यासोबत आपल्याला जाणे आहे. बघूया की इथं किती पायऱ्या आहेत. आपल्याला माहीत नाही तर किती पायऱ्या आहेत. तर चला आज आपण जाणून घेऊ इथं किती पायऱ्या आहेत. आम्ही फक्त आता रस्त्यावरून चालत आहोत, तरी पण असं वाटतं आहे की आमचे पाय दुखायला लागलेत आताच. तर अजून पायऱ्या यायच्याच आहेत. तर बघूया पायऱ्या आल्यानंतर काय होणार, तर आम्ही चढू शकणार की नाही. हे बघा आजूबाजूला कसं वातावरण आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा बढियापैकी इथून पाणी वगैरे जातो. जेव्हा पावसाळा असतो तेव्हा इथून बढ्या पाणी वाहत असतो. आणि आता पण तुम्हाला दिसत असेल पाणी वाहत आहे तिथं. बघा तुम्ही बघू शकता. ते बघा तिकडे समोर पाणी वाहत आहे. आणि इकडे समोर जो आहे हे बघा पाणी डोंगरावरून येत आहे. आता तर पावसाळा पण नाही आहे, तरी पण डोंगरावरून पाणी येत आहे. तर हा पाणी येत कुठून आहे याचा पण शोध आपण घेऊया. इथं बड्यापैकी बसण्यासाठी जो आहे सोय केलेली आहे, बघू शकता. आणि एकदम सुपर असा निसर्गाचा जो आहे आनंद तुम्ही इथे घेऊ शकता मित्रांनो. हे बघा हे सीड्या इथून सुरू झालेल्या आहेत. तर हे आपली पहिली सीडी आणि याच्या बाजूला बॅरिगेट वगैरे लावलेले आहेत. आणि हा आहे मंदिर. आणि या मंदिरात पण बसण्याची सोय वगैरे केलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो मंदिर. मंदिरात लक्ष्मीची मूर्ती वगैरे ठेवलेली आहे. तर आता मी अंदर तर जाणार नाही. आणि एक मूर्ती कशा तरी पडून आहे इथं. इथं सगळं तोडतड करून ठेवले आहेत, झाडं तोडले आणि फुटफाट झालेलं आहे. हा बघू शकता की या जंगलामध्ये जो आहे या पर्वतावर तुम्हाला सिंह पण दिसणार आहे. बघा सिंह पण आहे बनवला. त्यासोबत आपण फोटो वगैरे नंतर काढू सिंहासोबत. हा हरणी पण आहेत, बघू शकता तुम्ही. हरणी वगैरे सगळेच इथं बनवलेल्या आहे. खूप सुंदर असा निसर्ग रम्य वातावरण. पूर्वी इथं एवढ्या पायऱ्या नव्हत्या, जवळपास बहुत कमी पायऱ्या होत्या. आणि आत्ता जे आहे इथं खूप साऱ्या पायऱ्या वगैरे बनवल्या, डेव्हलपमेंट झालेली आहे. काही वर्षापूर्वी इथं पायऱ्या कमी होत्या आणि आम्ही थोड्याच पायऱ्या चढल्यानंतर थकून गेलो. कारण अजून अर्ध्यात पण नाही पोचलो आम्ही. हा तर थकवा येऊन गेलेला आहे. तर हिल स्टेशनमध्ये जाऊन ते बघा इकडे बड्यापैकी सजवण्यात आलं आहे सगळं काही. तुम्हाला दाखवतो. बसण्यासाठी सोय वगैरे केलेली आहे. आणि हे दुर्गा माताचा मंदिर आहे इथं, पाहू शकता. बघू शकता तुम्ही किती सुंदर. आम्ही आत्ताच थकलेलो आहो, अजून तर आपल्याला खूप दूर जायचं आहे. चला जाऊ अजून पुढं.
तर इथपर्यंतच पायऱ्या होत्या. आता इथून आपल्याला हाताच्या सहाय्याने जावं लागेल. कच्चा रस्ता आहे. पायऱ्या संपलेल्या आहेत. अजूनपर्यंत आपण पोचलो नाही. अजून अर्ध्या दूर आपल्याला जायचं आहे आणि थकवा आलेला आहे लवकरच. आता काही लोक म्हणतील की तुम्ही एवढे जाड जवान असून पण थकवा कसा काय आला आहे. मित्रांनो, खूप दिवसानंतर आम्ही कुठेतरी फिरायला किंवा मेहनत होत आहे आमच्या अंगाची. आपला एक बंदा थकून बसलेला आहे पूर्णपणे. बघू शकता, हे बघा. तर मुतनूर एक गडचिरोली जिल्ह्यातील बेहतरीन जे आता डेव्हलप होत आहे, पण काही काळानंतर जो आहे हा पूर्णपणे डेव्हलप होईल आणि एक सुंदर असा हिल स्टेशन बनेल. इथं जे आज तुम्ही हर रविवारी जर येऊन बघाल तर इथं गर्दी असते, पण आता जे आहे खरं तर आता गर्दी नाही आहे, खाली आहे पूर्ण. काही लोक आम्हाला येताना जाताना दिसत आहेत, बट प्रत्येक रविवारी इथं गर्दी असते. आणि याला मोस्ट ऑफ द व्हिजिटिंग करण्यासाठी पावसाळ्याचा जो टाईम असते तो बहुतच हे असते, चांगलं असते. पावसाळ्यात इथं कसं आहे, पाणी वगैरे वाहत असते. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे बघा कसं जंगल वगैरे आहे. एक नंबर बांबूचा वन आहे पूर्ण इथे. सोबत मोठे मोठे झाड आहेत, तुम्हाला दिसता खूप मोठे. आणि इथं बहुत सुंदर म्हणजे इथं जेव्हा आपण चढत असतो ना तेव्हा थोडा आपल्याला त्रास वाटतो, पण जेव्हा आपण एकदा चढलो की या वातावरणाचा, या निसर्गाचा आपल्याला आनंद जे आहे ते कळते. थोडा थोडा आपण चिप्स खाऊन घेऊया. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की इथं चिप्स किंवा काही पण खाल खर्रे वगैरे किंवा काही पण इथं पन्न्या वगैरे फेकत जाऊ नका, कारण की आपल्या जिल्ह्यातील एक असं ठिकाण आहे की जिथं बाहेर जिल्ह्यातील किंवा बाहेर ठिकाणातून लोक येतात. तर साफसफाई दिसली तर ते अतिसुंदर. तुम्हाला दाखवतो इथं पन्न्या बिन्या कसे फेकून आहे. पन्न्या कचरा गाडी फेकूनच आहे. हे बघा इथं पूर्ण दिसतील तुम्हाला समोरपर्यंत. तर असे फेकू नये असं मला वाटते. आम्ही अर्ध्यातच पोहोचून थकल्यानंतर बघा नाश्त्याचा थोडासा आनंद घेतो चिप्स खाऊन. पाणी चिप्स. तर चला अजून लवकर पोहोचू आपण वरचं देवाकडे. तर नाश्ता झालेला आहे आमचा, एक चिप्स पॅकेट खाऊन झालेला आहे ना. आता आपण चाललो अजून पुढं, पण आपल्या भावाला तंबाखू खायचा आहे त्याच्यामुळे आता तो तंबाखू खाईल आणि आपण पुढे जाऊ. आणि तुम्हाला सांगतो की तंबाखू, खर्रा, दारू वगैरे जे आहे तुम्ही तुमच्या शौकात करा किंवा काही करा, पण इथे कुठेही थुकू वगैरे नका, कारण की एक आपल्या जिल्ह्यातील हा एकमेव हिल स्टेशन आहे. तर सो जेवढं चांगला दिसेल तेवढं बेटर, की बाहेरचे लोक पण येतील आणि नाव घेतील आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा. सो तुम्ही करा तुमची शौका, पण थोडा सांभाळून. चला आता नाश्ता पाणी झाला, आम्ही आता निघतो. अजून वर ते खूप अंतर आहे अजून, पण या डोंगराच्या भागातून बघा किती सुंदर, वाव, किती सुंदर असं वातावरण आहे. आत्ता आपण जवळपास पोहोचलेलो आहे एकदम टेकडाच्या वर. इथं बघा वरतून तुम्हाला दाखवतो. इथून आपण अर्ध्यात पोहोचलेलो आणि इथे जे आहे जंगल आहे. आणि इथपर्यंत आल्यावर अर्धे लोक थकतात, पण आम्ही अजून थकलेलो नाही आहो. बस नखरे करत होतो आम्ही की थकलो म्हणून. सो तुम्हाला दाखवतो इथं चढता चढता इथे शंकर भगवानची मूर्ती आहे. हे बघा इथं मूर्ती आणि इथं मांडव टाकलेला आहे. आता आहे असली चढाई आता सुरू होणार आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो. हा असली तुम्ही बघा इकडे कसं हे आहे. इथून जर घसरत गेल्या तुम्ही खाली भेटणार पण नाही. आणि आता तुम्हाला खतरनाक व्ह्यू दाखवतो इथून पहाडावरून. हे बघा दुसरे पण टेकड्या तुम्हाला दिसते.
आता इथून आहे खरी चढाई. बघा इथे जे आहे खूप सांभाळून चढावं लागतं. इथून बघा कसा रस्ता आहे. इकडचा व्ह्यू बघू शकता, किती बढिया डोंगर पहाड. आपली कॅमेराची क्वालिटी तेवढी खास नाही, आपण तुम्हाला तरी पण दिसणार. आणि पावसाळ्यात तर हो वाव किती सुंदर असं दिसते. आणि सकाळला जर हिवाळ्यात तुम्ही याल कधी 7-8च्या टायमात, तर असं वाटतं की तुम्ही हिमालयात हा. कारण की तुम्हाला धुवार बघू शकता सफेद सफेद. हे पोल्युशन नाही, हे धुवार आहे. हे बघा पूर्ण सफेद सफेद. रस्ता थोडा कणखर आहे पण मजा येते. आणि खरंच तुम्ही जर फ्रेश नसाल, थकूना भागूना, म्हणजे दिमागात टेन्शन आहे, तर इथं एकदा व्हिजिट करा. जेणेकरून तुम्ही जेव्हा इथं वरती चढाल ना, त्यानंतर तुम्हाला खाली उतरायला जी मजा येईल बहुत खास. आपण इथं थोडा थांबू. हे किती सुंदर असा हे आहे. आणि समोर जेवढं तुम्ही समोर बघाल, बघा तिकडं पहाड दिसतील, झाडं झुडपं, पुरा नैसर्गिक वातावरण. पण आज ऊन खूप असल्यामुळे आज जे आहे तुम्हाला तेवढं म्हणजे हे नसते. आणि इथून जेव्हा तुम्ही चढता पण खाली उतरताना इथं ना कॅमेरा धरून शकता ना काहीच. कारण की इथून जर घसरला तर माणूस डायरेक्ट देवाकडे जाते. हे बघा किती सुंदर असा डोंगर आहे. इथं गोटी आहेत. तर मस्ट विजिटेड प्लेस आहे, बघू शकता. निसर्गाचा आनंद आणि निसर्गातच तकलीफ पण असते. हे तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला कळेल की तुम्ही ज्याचा आनंद लुटायला जाता तिथे त्रास पण तेवढाच असते मित्रांनो. बट मनाला शांती पण भेटते. आणि इथून जेव्हा तुम्ही बघाल पूर्ण, तर आपण आपल्या डेस्टिनीवर पोहोचलेलो आहोत. आपण बघा दाखवतो तुम्हाला. तर हे बघू शकता, इथं आहे नंदीची मूर्ती आहे, इथं शिवलिंग वगैरे. आणि इथं शंकर पार्वतीचे जे आहे ती मूर्ती बनवलेली आहे, बघू शकता. आणि हे पण इथं शिवलिंग आणि नंदीची मूर्ती. अँड मोस्ट ऑफ दी, हे सगळं तर आहे एक धार्मिक स्थळासारखं आहे, पण इथलं मोस्ट ऑफ दी जो इंटरेस्टिंग चीज आहे, इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ते म्हणजे हे तुम्ही बघा नेचर. म्हणजे माझा थोडा कॅमेरा जो आहे लो क्वालिटीचा असल्यामुळे तुम्हाला तेवढा परफेक्शन दिसत नसेल. बट जेव्हा तुम्ही स्वतःच्या खुल्या डोळ्याने इथं बघता, तेव्हा तुमचा असा जो आहे जेवढा पण थकवा येतो ना वरतं चढल्यानंतर, चढताना, तो सगळंच तुम्ही विसरता. बघू शकता डोळ्याने जो व्ह्यू दिसेल तो अलगच दिसेल. आणि तुम्हाला दाखवतो पूर्णपणे इथून गुगल मॅप दिसणार तुम्हाला. हे बघा कसं खूप सुंदर असं नेचर आहे. तर मित्रांनो, हे आहे मुतनूर, जे मी तुम्हाला आज दाखवलं. आणि हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव हिल स्टेशन आहे. तर इथं विजिट करायला विसरू नका. इथं या. जेव्हा तुम्ही इथं याल तेव्हा जेव्हा तुम्ही वरतं चढणार, एकदम काठावर पोहोचणार, तेव्हा तुम्हाला एक शांती आणि एक सुख भेटणार. कारण की निसर्ग जे बनवलेला आहे ना, जो निसर्गाला बघितल्यानंतर माणसाच्या मनात एक असं वाटणार की यार काय जबरदस्त ठिकाणी आलो. म्हणून मित्रांनो इथं या, विजिट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण गडचिरोली जिल्ह्यातील असे प्रत्येक जे आहे धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ, जे बी पर्यटन स्थळ आहेत आपण तुम्हाला दाखवू आपल्या चॅनलवर. गडचिरोली जिल्हा किंवा महाराष्ट्र किंवा जे बी आहेत आपल्या भारतात वगैरे असतील, तर आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला ते सगळं समोर जाऊन मिळणार. आता सुरुवात मी गडचिरोली जिल्ह्यापासून केली आहे. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये. इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही फॉलो करा मला आणि निसर्गाचा आनंद घ्या. बस, धन्यवाद.